ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, सध्या रब्बी हंगाम सुरू आहे आणि रब्बी हंगामातील महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे हरभरा. हरभऱ्याचं उत्पादन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे हरभरा पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान, आणि या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर प्रशांत शेटे सर, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, जिल्हा पुणे. नमस्कार सर. आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. तर आजच्या कार्यक्रमाचा विषयच आपला आहे की हरभरा सुधारित लागवड तंत्रज्ञान. तर नेमकं सुधारित लागवड तंत्रज्ञान म्हणजे काय? आज आपण विचार करतो की सुधारित लागवड तंत्रज्ञान, मग आपण आज हरभऱ्याविषयी बोलतोय. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काढणे हा तर विषय महत्त्वाचा आहेच, त्याच्याबरोबर सुरुवातीपासून जर लागवडीपासून जर काढणी आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान, ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करणं म्हणजे सुधारित लागवड तंत्रज्ञान आहे. मग याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतो की हरभऱ्याच्या बाबतीमध्ये वाणाची निवड असेल, पूर्व मशागत असेल, आंतरपिकांचं नियोजन असेल, आंतरमशागत आहे, त्याचबरोबर खत व्यवस्थापन आहे, एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जे तंत्रज्ञान आत्मसात करून आपण शेतकऱ्यांनी ते अवलंबले पाहिजे, याला आपण लागवड तंत्रज्ञान असं म्हणू शकतो. आपल्याला अधिक उत्पादन हवं आहे, तर अधिक उत्पादन घेण्यासाठी सुरुवातीला काही गोष्टी कराव्या लागतात. तर त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत उत्पादन वाढीसाठी? उत्पादन वाढीचा विचार केला तर प्रामुख्याने आपण मशागत असेल, त्याचबरोबर पिकांची निवड असेल. आता हरभरा पिकाबद्दल आपण बोलतोय, तर याच्यामध्ये वाणांची निवड आहे. वेगवेगळे वाण विकसित कृषी विद्यापीठामार्फत विकसित झालेले आहेत, तर त्या वाणांचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे. पीक निहाय असेल, त्यानंतर जमिनीचा पोत कसा आहे, त्याच्यानुसार पिकाची योग्य उत्पादन तंत्रज्ञान घेत असताना त्याच्यामध्ये पूर्व मशागत आहे. या सगळ्या गोष्टींचा अवलंब करणं अतिशय महत्त्वाचं आहे. नंतर एकात्मिक पीक व्यवस्थापनामध्ये बरेचसे मुद्दे येतात. मग खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, या गोष्टींचा हरभरा उत्पादन घेत असताना प्रामुख्याने विचार करणं महत्त्वाचं आहे. पेरणीपूर्वी आणखी अशा कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या बाबी आहेत की ज्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे? हरभरा पीक घेत असताना प्रामुख्याने आपण म्हणतो की पूर्व मशागत करणं अपेक्षित आहे, जेणेकरून पहा की आपण खरीपामधलं जे पीक आहे, आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी हरभरा हे पीक जे आहे ते कोरडवाहू आणि बागायती या दोन्ही क्षेत्रामध्ये घेतलं जातं. कोरडवाहू क्षेत्रामध्ये घेत असताना ज्या ठिकाणी हरभरा पीक घेत असताना त्याच्या अगोदरचं खरीपामध्ये महत्त्वाचं म्हणजे भात पिकाच्या क्षेत्रामध्ये हे हरभरा पीक घेतलं जातं. मग त्याच्यासाठी आपल्याला भात पीक काढल्यानंतर हरभरा पीक घ्यायच्या अगोदर आपल्याला एक नांगरणी त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आणि नांगरणी केल्यानंतर त्या ठिकाणी जमीन शक्यतो चांगल्या पद्धतीने भुसभुशीत करणं अपेक्षित आहे. मग त्या ठिकाणी कोळपणी असेल, 2 कुळवाच्या पाळ्या देणं अपेक्षित आहे. आणि शेवटी कुळवाच्या पाळ्या देत असताना त्या ठिकाणी आपण साधारण 5-1 टनापर्यंत शेणखत जर आपण खरीपामध्ये जर दिलं नसेल, शेतामध्ये दिलं नसेल, तर 5-1 टनापर्यंत शेणखत आपण प्रति हेक्टरी जे आहे ते त्या ठिकाणी वापरणं अपेक्षित आहे, जेणेकरून उत्पादन वाढण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे पूर्व मशागतीमध्ये कोळपणी, त्यानंतर ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आताच तुम्ही बागायती आणि जिरायती जमिनाचा उल्लेख केला, बरोबर. तर याचा जो कालावधी आहे तो कसा असणार आहे? 2 प्रकारे आपण त्याची पेरणी करू शकतो. एक म्हणजे जिरायती, म्हणजे ज्या ठिकाणी खरीपामध्ये पाऊस पडलेला आहे आणि फक्त पाण्याचा सोर्स नाही आहे, अशा ठिकाणी आपण जिरायती हरभऱ्याची पेरणी करतो. आणि दुसरं म्हणजे बागायती, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना 2-3 पाणी देणं शक्य आहे
अशा ठिकाणी आपण बागायती हरभरा असं संबोधलं जातं. याच्यामध्ये याच्या पेरणीच्या वेळा पण थोड्याशा वेगवेगळ्या असतात. जिरायती हरभरा म्हटल्यानंतर साधारण सप्टेंबर एंडिंगपर्यंत पाऊस वगैरे संपून जातो. मग अशा वेळेस आपण 15 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरपर्यंत त्याची जिरायती हरभऱ्याची जी पेरणी आहे ती करणं अपेक्षित आहे. कारण का तर खरीपामधला जो ओलावा आहे त्या ओलाव्यावरती तो हरभरा जिरायती हरभरा जो आहे तो आपण घेत असतो. शेतकरी बांधव जे आहे ते घेत असतात. त्याच्यामुळे 15 ऑक्टोबरपर्यंत 15 ते 20 ऑक्टोबरपर्यंत जिरायती हरभऱ्याची पेरणी जी आहे ती केली गेली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे की बागायती हरभरा. बागायती हरभरा ज्या शेतकऱ्यांकडे 2-3 पाणी देणं त्यांना सहज शक्य आहे अशा ठिकाणी आपण बागायती हरभरा पेरू शकतो. बागायती हरभराचा कालावधी थोडासा लांबला, 15 नोव्हेंबरपर्यंत त्याची पेरणी आपण जी आहे ती त्या ठिकाणी बागायती हरभऱ्याची करू शकतो. आता यासाठी ज्या सुधारित जाती आहेत तर त्या कोणकोणत्या आहेत आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत नेमकी? सुधारित जातींचा अवलंब करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण पाहतो की सुधारित लागवड तंत्रज्ञान करत असताना प्रामुख्याने वाणनिहाय जाती किंवा पीकनिहाय वेगवेगळ्या जातींचं संशोधन झालेलं आहे. मग हरभरा पिकाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर आपण विशाल नावाची एक नवीन जात आहे, विजय आहे, दिग्विजय आहे, विक्रम आहे, विक्रांत आहे, अशा ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेल्या जाती आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या क्षेत्र जे आहे तर त्याच्यामध्ये दिग्विजय नावाचा नवीन वाण आहे, तो बऱ्यापैकी प्रचलित आहे. त्या वाणाची वैशिष्ट्य पण तशी आहेत. पिवळसर तांबूस रंगाचा मोठा दाणा आहे. त्याचबरोबर मर रोग अतिशय महत्त्वाचा आहे. मर रोगामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी हरभरा पिकाचं नुकसान होत असतं. हा दिग्विजय वाण जो आहे तो मर रोगासाठी अतिशय प्रतिबंधात्मक वाण म्हणून कन्सिडर केला जातो. आणि जिरायत आणि बागायत अशा दोन्ही क्षेत्रासाठी हा वाण जो आहे तो पेरणीसाठी योग्य आहे. जेणेकरून आपल्याकडं 2 ते 3 पाणी शक्य असेल तर बागायतीचं क्षेत्र बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे असतं आणि मग अशा पद्धतीने ह्या दोन्ही वाणांची आपण पेरणी करू शकतो. त्याचबरोबर नवीन संशोधित वाण आहेत. हे गेल्या 4-5 वर्षामध्ये बऱ्यापैकी नवीन संशोधन वाण झालेले आहेत. तर याच्यामध्ये प्रामुख्याने की विक्रांत आणि विक्रम असे एक नवीन वाण विकसित झालेले आहेत. तर आजकाल जमाना बऱ्यापैकी यांत्रिकीकरणाचा जमाना आलेला आहे. यांत्रिकीकरणामुळे काढणी जी आहे ती काढणी पण त्या वाणांची सोयीस्कर होऊ शकते. जेणेकरून लेबरचा प्रॉब्लेम बराच वेळा आपल्याला काढणीच्या कालावधीमध्ये अनुभवायला मिळतो. मग हे टाळण्यासाठी आपण यांत्रिकीकरणाच्या मशीन हार्वेस्टरच्या माध्यमातून विक्रांत आणि विक्रम हे वाण जे हरभऱ्याचे वाण जे आहे ते आपण त्यांची काढणी करू शकतो. आणि हे दोनही वाण मर रोग असेल याच्यासाठी प्रतिबंधात्मक आहेत. म्हणजे बऱ्यापैकी नुकसान त्याचं आपल्याला त्या ठिकाणी टाळता येऊ शकतं. असे हे मी आता मग सांगितलं की दिग्विजय असेल, विक्रांत आहे, विक्रम आहे, आणखी एक जॅकीबॅन नॉट्रा हा एक वाण आहे. अशा वाण जे आहेत असे शेतकऱ्यांनी त्याची आपण पेरणीसाठी किंवा लागवड आपण त्या माध्यमातून करू शकतो. आत्ताच तुम्ही म्हटलात की वाण निहाय जे काही आपण जाती निवडणार आहोत कमी जास्त प्रमाणामध्ये ते आपण लागवड करताना त्याचा उपयोग करणार आहे. तर त्याविषयी काय थोडंसं सविस्तर सांगा. आता याच्यामध्ये तसं पाहिलं तर विशाल मी म्हटलं मगाशी की विशाल ती दाण्यांची साईज कशी आहे. वाण जो आहे ते काही बोल्ड साईज असतात, काही छोटे दाणे असतात. त्याच्यानुसार पेरणीत अंतर आणि त्याचबरोबर पेरणीसाठी लागणारं बियाणं हे किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं. साधारण विशाल आपण वाण घेतला तर साधारण 65 ते 70 किलो प्रति हेक्टरी हे बियाणं त्याचं पुरेसं आहे. प्रमाण त्याचं हे पुरेसं आहे. त्याचबरोबर दिग्विजय असेल, विक्रम असेल, विक्रांत असेल अशा वाणांना साधारण 100 किलो प्रति हेक्टर ह्या वाणाच्या माध्यमातून त्यांची पेरणी करणं अपेक्षित आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी प्रोसेस आहे ती म्हणजे बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ते का बीज प्रक्रिया पहा की कोणतंही तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्याच्या अगोदर आपल्याला बीज संस्कार करणं अतिशय महत्त्वाचं असतं. मग कोणतंही पीक असू द्या. मग त्याच्यामध्ये आता हरभराचा आपला विषय आहे तर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हरभरा पीक घेत असताना आपल्याला जैविक आणि रासायनिक
अशा दोन्ही प्रकारच्या बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला जर अधिक उत्पादन घ्यायचं असेल, कारण बराच वेळा काय होतं मर रोग वगैरे असे रोग त्या ठिकाणी येऊ शकतात. मग हे टाळण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्याच कालावधीमध्ये बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा हे जे बुरशीनाशक आहे त्याचं 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं याप्रमाणे त्याची बीज प्रक्रिया हे रासायनिक आहे, तर त्याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो. म्हणजे आपल्याला बुरशीनाशकाची पावडर जी आहे ट्रायकोडर्मा ती 5 ग्रॅम घ्यायची, ही प्रति 1 किलो बियाणात तिची चोळायची. मग बीज प्रक्रिया म्हणजे काय, तर त्याची पावडर जी आहे ती आपलं जे बियाणं आहे, समजा उदाहरणार्थ दिग्विजय वाण आहे किंवा विक्रांत वाण आहे, तर त्याला बियाणाला ती चिकटली गेली पाहिजे, अशा पद्धतीने काळजी घ्यायची. त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया अतिशय महत्त्वाचा विषय असतो की बीज प्रक्रिया करत असताना जैविक बीज प्रक्रिया करायची. मग जैविकमध्ये रायझोबियम नावाचं जीवाणूखत आहे. रायझोबियम आणि फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, याला आपण PSB म्हणतो. हे पण साधारण 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणाला आपण त्याची बीज प्रक्रिया करू शकतो. रायझोबियम नावाचं जीवाणूखत आहे, याचा 250 ग्रॅम आणि फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जे आहे हे 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणामध्ये त्याची बीज प्रक्रिया करायची. ज्यावेळेस आपण पेरणार आहोत त्याच्या अगोदर साधारण अर्धा तास करायची, सावलीमध्ये ते अर्धा तास बियाणं वाळवायचं आणि नंतर त्याची आपण त्या ठिकाणी पेरणी करू शकतो. एक काळजी महत्त्वाची आहे, थोडंसं गुळाचं पाणी वगैरे असेल म्हणजे जेणेकरून ते बियाणाला चिकटलं गेलं पाहिजे आणि त्याची बीज प्रक्रिया चांगली होते. याचं कारणही तसंच आहे की आपण पाहतो की नत्र स्थिरीकरण ह्या ज्या गोष्टी असतात चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. उपलब्धता जी आहे अन्न याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश याची उपलब्धता करून देण्याचं काम जे आहे हे रायझोबियम आणि PSB या ठिकाणी करत असतात. त्याच्यासाठी बीज प्रक्रिया करणं पण अतिशय महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा, म्हणजे खत व्यवस्थापन, त्याविषयी काय सांगाल? पेरणीच्या वेळेस महत्त्वाचं म्हणजे की आपण बीज प्रक्रिया केली तर त्याच्यामध्ये खत व्यवस्थापन करत असताना प्रामुख्याने आपल्याला ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत की जेणेकरून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपण पेरणी कशा पद्धतीने करता येईल. आता याच्यामध्ये पण मी उदाहरणार्थ सांगतो की सरीवारंभ पद्धत आहे. मग सरीवारंभ पद्धत पण त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्याच्या अगोदर खत व्यवस्थापन असेल, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि खत व्यवस्थापन करत असताना प्रामुख्याने की नत्र, स्फुरद आणि पालाश, तर ह्या खतांचे डोस आपल्याला त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. जेणेकरून नत्र असेल 25 किलो नत्र, त्यानंतर 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश, जो आपण NPKचा डोस म्हणतो, हो आपल्याला प्रति हेक्टरी त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपली चांगल्या पद्धतीनं मुळांची वाढ होऊ शकते. त्यानंतर एक फुलोऱ्यात असताना 2% युरियाची फवारणी ही पण अतिशय महत्त्वाची, जेणेकरून गाठे भरण्याच्या कालावधीमध्ये पण आपण त्याची फवारणी त्या ठिकाणी करू शकतो आणि आपलं उत्पादन ते वाढवू शकतो. एकंदरीतच नत्र, स्फुरद आणि पालाश या तिन्ही घटकांची हरभरा पिकाला अतिशय महत्त्वाची आवश्यकता असते. आंतरमशागत फार महत्त्वाची आहे, तर ती आंतरमशागत कशी करायची? आंतरमशागत करत असताना प्रामुख्याने की आपलं उत्पादन कशावर अवलंबून असतं, तर घाट्यांची संख्या किती आहे, घाट्यांचं प्रमाण किती आहे, तर त्याच्यावर उत्पादन क्षमता किंवा उत्पादन वाढणार आहे किंवा काय कसं त्या गोष्टी असतात. मग त्याच्यासाठी स्वतःच्या साधारण 30 ते 35 दिवस जे आहे ते पीक जे आहे तणविरहित ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. मग ते तणविरहित ठेवत असताना प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी 1 ते 2 कोळपणे असतील किंवा एखादी खुरपणी असेल, ही खुरपणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला उत्पादन घेत असताना कोणत्याही प्रकारचं तण ह्या जमिनीमध्ये राहता कामा नये. आता आंतरमशागतीचा विषय म्हटल्यानंतर सरीवरंबा पद्धत इथं महत्त्वाची आहे. पिकं उत्पादनासाठी सरीवरंबा महत्त्वाचं आहे हरभरा पिकं उत्पादनामध्ये, तर त्याविषयी काय सांगाल? आता पेरणी करत असताना आपण बऱ्यापैकी शेतकरी वर्ग सऱ्या काढत असतो किंवा पाभाऱ्याने त्या ठिकाणी पेरत असतो. मग पेरणीमधलं अंतर पण आपण समजून घेतलं पाहिजे. तर साधारण 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरवरती आपण त्या ठिकाणी पेरणी करणं अपेक्षित आहे. सऱ्या काढून आपण त्या ठिकाणी करतो, काही वाफा पद्धतीने करतात. आणि ही जी नवीन पद्धत आहे सरीवरंबा, याच्यामध्ये आपल्याला बियाणं जे आहे ते टोभावं लागतं. म्हणजे थोडक्यात एक सऱ्या काढायच्या, 3 फुटापर्यंत सऱ्या काढायच्या आणि दोन्ही सऱ्यांच्या बगलेला त्या ठिकाणी 10 सेंटीमीटर अंतर ठेवून आपण त्याची टोभणी जी आहे म्हणजे हरभरा बियाणाची टोभणी त्या ठिकाणी करू शकतो. आणि प्रयोगांती हे पण सिद्ध झालेलं आहे
की बऱ्यापैकी उत्पादन जे आहे ते सरीवर्म पद्धतीमध्ये आपल्याला वाढलेलं दिसून येत आहे. त्याचं कारणही तसं आहे की फांद्यांचं प्रमाण वाढलं तर पुढे गाठ्यांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढणार आहे, फुलं वाढणार आहेत, फुलं वाढल्यानंतर गाठ्यांचं प्रमाण वाढणार आहे आणि तेवढी हवा जी आहे ती पिकाला त्या ठिकाणी खेळती भेटते. आणि मी मगाशी सांगितलं की हरभरा पीक अतिशय संवेदनशील पीक आहे, म्हणजे पाण्याच्या बाबतीमध्ये त्याला जास्त पाणीही नको आहे आणि कमी पाणीही नको आहे. मुबलक व्यवस्थित पाणी दिलं तर त्याची गाठ्यांची संख्या चांगली राहते. त्याच्यासाठी सरीवर्म पद्धत अतिशय योग्य आहे. त्या ठिकाणी टोबून आपण ते बियाणं जे आहे टोबून आपण त्याची उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो. मगाशीच तुम्ही बोललात की खत व्यवस्थापन महत्त्वाचं आहे, त्याबरोबर पाणी व्यवस्थापन देखील महत्त्वाचं आहे. तर हे पाणी व्यवस्थापन कसं करायचं? पाणी व्यवस्थापन करत असताना प्रामुख्याने आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की जिरायत आणि बागायत अशा दोन्ही भागामध्ये आपण त्याची लागवड जी आहे, पेरणी जी आहे ती त्या ठिकाणी करू शकतो. मग हे करत असताना प्रामुख्याने महत्त्वाचं म्हणजे की पेरणी करत असताना आपल्याला कशा पद्धतीने पाण्याची व्यवस्था किती आहे, तर पाण्याची व्यवस्था करत असताना प्रामुख्याने की ह्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत की 1 पाणी आहे, 2 पाणी आहे, त्यानंतर 3 पाणी आहे. तर ह्या पाण्याच्या व्यवस्थापनावरती आपण अवलंबून त्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. ज्या आता जिरायत बाग म्हटल्यानंतर खरीपामध्ये की हरभरा पीक हे महत्त्वाचं म्हणजे भात पीक काढल्यानंतर केलं जातं, त्या ठिकाणी जिरायतचा जोर जास्त नसतो. आणि बागायतीमध्ये साधारण आपल्या शेतकऱ्याकडे साधारण 3 पाणी उपलब्ध आहेत. तर पहिलं पाणी आपण एक 15 ते 20 दिवसानंतर एक आंबवणी आपण पहिल्यांदा देत असतो आणि आंबवणी दिल्यानंतर दुसरं पाणी जे आहे ते 15 ते 20 दिवसानंतर, तिसरं पाणी जे आहे ते 30 ते 35 दिवसानंतर आणि तिसरं पाणी जे आहे ते 60 ते 65 दिवसानंतर त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे, जेणेकरून चांगलं उत्पादन त्या ठिकाणी येऊ शकतं. साधारण एखाद्या शेतकऱ्याकडे एकच पाणी उपलब्ध आहे तर त्याच्यामुळे साधारण 25% त्या ठिकाणी वाढ होते. 2 पाणी शक्य असेल तर मी मग सांगितलं की 30 ते 35 दिवसानंतर देणं अपेक्षित आहे आणि तिसरं पाणी 60 ते 65 दिवसानंतर, म्हणजे जवळजवळ 55 ते 100% उत्पादन वाढ ही ह्या 3 पाण्यामुळं होऊ शकते. आणि पाण्याचा अतिरिक्त वापर पण त्या ठिकाणी होता कामा नये, जेणेकरून हरभरा हे अति संवेदनशील पीक आहे. मग हरभरा आपण म्हणतो की उबळतो, मग ते उबळू नये म्हणून त्याच्यासाठी आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये पण हरभरा चांगल्या पद्धतीनं येऊ शकतो. हे आंतरपीक म्हणून कशा पद्धतीनं घ्यायचं आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं? आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की बरेच शेतकरी ऊसाचं पण उत्पादन घेत असतात. ऊसाचं क्षेत्र पण आहे बऱ्यापैकी मोठं आहे. मग ऊसामध्ये आंतरपीक घेऊन आपण ऊसाचं उत्पन्न तर घेणारच आहे. ऊसाच्या सऱ्या पाडलेल्या असतात, मग त्याच्या बगलेलाच ह्या ऊसाचं आंतरपीक बरोबर आपण हरभरा पीक पण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि ऊसामध्ये साधारण 3 महिन्यापर्यंत म्हणजे 90 ते 100 दिवसाचा कालावधी आपल्याला हरभरा लागतो. मग अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी आंतरपीक घेऊन पण आपण हरभऱ्याचं ॲडिशनल उत्पन्न जे आहे ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. म्हणजे आंतरपीक ऊसामध्ये असेल किंवा इतर पिकं असतील तर इतर पिकामध्ये पण आपण हरभरा ॲज अ आंतरपीक म्हणून त्याचा अवलंब आपण निश्चितपणे त्या ठिकाणी करू शकतो. तुषार सिंचन पद्धतीमध्ये हरभऱ्याचं पीक कसं घ्यायचं? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत आणि ह्या प्रयोगांती असं निष्पन्न आलेलं आहे की उत्पादनामध्ये तुषार सिंचनाचा अवलंब केला तर त्या ठिकाणी चांगलं उत्पादन त्या ठिकाणी येऊ शकतं. कारण हरभरा म्हटल्यानंतर जर आपण तुषार सिंचनाचा वापर केला तर जमीन चांगल्या पद्धतीने भुसभुशीत राहण्यासाठी मदत होते आणि जमीन भुसभुशीत राहत असताना प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला हवेनुसार गरजेनुसार आपण त्या हरभरा पिकाला जे आहे पाणी देऊ शकतो. आणि वापसा कंडिशन कशी आहे, जमिनीमध्ये वापसा कसा आहे ते आपण शेतकरी ठरवू शकतात की आता वापसा आहे व आपल्याला पाणी देणं अपेक्षित आहे, त्याच्यानुसार आपण त्या तुषार सिंचनाच्या माध्यमातून आपण पाणी देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बराच वेळा मर रोग असेल, इतर रोग असेल ते उद्भवतात आणि जास्त पाणी झालं तरी पण हरभऱ्यामध्ये मर जास्त प्रमाणात होते. हे टाळण्यासाठी आपल्याला आवश्यक असेल त्याच वेळेस आपण तुषार सिंचनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी देऊ शकतो. आणि प्रयोगांती हे पण सिद्ध झालेलं आहे, जवळजवळ 25% उत्पादन जे आहे हे तुषार सिंचन दिल्यामुळं उत्पादनात वाढ होत असते. आमची माती आमची माणसं. पुढची जी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे कीड व्यवस्थापन.
आणि त्या कीड व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी कीड आहे हरभरा पिकासाठीची तर ती आहे घाटी अळी. तर या घाटी अळीचा कीड नियंत्रणाच्या माध्यमातून आपण कसा बंदोबस्त करायचा? हे आपण सुधारित तंत्रज्ञान वापरतोय, परंतु कीड असेल, रोग नियंत्रण असेल, याला पण अतिशय महत्त्व आहे. कारण बराच वेळा नुकसान हे आहे त्या घाटी अळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असतं. याच्यासाठी आपण समजा 1 एकरचं क्षेत्र असं आपण कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला एकात्मिक पद्धतीने कसं घाटी अळीचं नियंत्रण करता येईल हे अतिशय महत्त्वाचं आहे. याच्या अगोदर आपण बराच वेळा सांगितलं की बीज प्रक्रिया वगैरे ह्या त्या गोष्टी आहेत. बीज प्रक्रियेमुळे पण काही प्रमाणामध्ये मर रोगाला अटकाव त्या ठिकाणी निश्चित होतो. म्हणजे मर रोगाचं प्रमाण जे आहे बऱ्यापैकी कमी होतं आपण बीज प्रक्रिया केली तर. त्याचबरोबर आता हे घाटी अळीचा प्रादुर्भाव होत असतो बराच वेळा, त्याच्यामुळे आर्थिक नुकसान पातळीच्या पण पुढे गेलेलं असणं आर्थिक नुकसान आपल्याला सोचावं लागतं. याच्यासाठी आपल्याला मचाण जे असतात म्हणजे पक्षी थांबे आपल्याला शेतामध्ये त्या ठिकाणी करायचे. मग पक्षी थांबे काय, मग समजा अधिकचं आकाराचं चिन्ह जे आहे प्लस आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, तर प्लस आकाराचं चिन्ह किंवा त्या याच्या लाकडाच्या दांड्या रवायच्या शेतामध्ये रवायच्या, जेणेकरून पक्षी जे आहेत जे पक्षी त्याच्यावरती उभे राहतील, बसतील ते पक्षी आणि जमिनीमधल्या ज्या काही आळ्या तयार होत असतात त्या जमिनीमधल्या आळ्या ज्या आहेत ते वेचून त्या ठिकाणी खाऊ शकतात. अशा पद्धतीने नैसर्गिक पद्धतीनं पण त्याचं नियंत्रण होऊ शकतं. त्याच्यानंतर एकात्मिक पीक नियंत्रण करत असताना प्रामुख्याने आपल्याला फेरोमन ट्रॅप जे आहेत ते साधारण 20 ते 25 हेक्टरी आपल्याला त्या ठिकाणी लावायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये कीटक जे आहेत, किडी जे आहेत त्या आकर्षित होतात आणि त्याच्यामध्ये द्रव्य असल्यामुळं त्याच्यामुळे आकर्षित होतात आणि तिथं कीटक जे आहे ते किडी जे आहे त्या मारल्या जातात. आणि अशा पद्धतीने हे ट्रॅप जे आहे हे पण जैविक नैसर्गिकरित्या आपण त्याला संबोधू शकतो की अशा पद्धतीने त्याचा वापर करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर निंबोळी अर्क जो आहे तो 5% निंबोळी अर्क पण आपण नुकसान पातळी जर कमी असेल तर त्यावेळेस आपण फवारून आपण चांगलं नियंत्रण जे आहे ते घाटी अळीचं करू शकतो. हेलिओकिल नावाचं म्हणजे घाटी अळीपासूनच बनवलेलं औषध असतं हेलिओकिल, त्याची पण आपण फवारणी करू शकतो. याच्यावरून जर कंट्रोल होत नसेल तर आपण बाजारामध्ये वेगवेगळी कीटकनाशके उपलब्ध असतात, त्याचा वापर करून आपण घाटी अळीचं नियंत्रण त्या ठिकाणी करू शकतो. या घाटी अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन हे करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आत्ताच आपण कीड नियंत्रणाविषयी बोललोत, तर रोग नियंत्रण कशा पद्धतीनं करायचं? रोग नियंत्रण महत्त्वाचं म्हणजे विल्ट प्रॉब्लेम, मर रोग हा अतिशय हरभरा पिकामधले महत्त्वाचा नुकसानकारक आहे. त्याच्यासाठी आपण मगाशी सांगितलं की बीज प्रक्रिया करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून मर रोग वगैरे आहे हे सुरुवातीच्या कालावधीमध्येच अटकाव त्याचा होऊ शकतो. आणि बीज प्रक्रिया थायरम असेल किंवा ट्रायकोडर्मा नावाची बुरशीनाशक आहे याची जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला रोग नियंत्रण पुढं चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जास्त हरभरा पिकावरती जास्त रोग येत नाहीत, पण सुरुवातीच्या कालावधीमध्येच आपण नियंत्रण त्या पद्धतीने करू शकतो. आणि दुसरं म्हणजे पाणी व्यवस्थापन अतिशय त्याच्यामध्ये महत्त्वाचे, जेणेकरून ह्या सगळ्या कीड असेल, रोग असेल यांना नियंत्रणात आपण ठेवू शकतो. आजच्या कार्यक्रमाचा सर विषयच आहे की सुधारित लागवड तंत्रज्ञान. जर आपले शेतकरी बंधू भगिनी या हरभरा पिकासाठी या सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा जेव्हा शेतकरी आपले बंधू भगिनी वापर करतील तर नफा किती पटीने वाढणार आहे? आपण लागवड तंत्रज्ञान विषयावरती बोलत असताना प्रामुख्याने की महत्त्वाचा विषय म्हणजे की लागवड तंत्रज्ञान याच्यामध्ये वाणनिहाय निवड, त्याचबरोबर आंतरमशागत असेल, त्यानंतर खत नियंत्रण असेल, पाणी व्यवस्थापन असेल, एकात्मिक खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला महत्त्वाचा विचार करूनच आपण त्या ठिकाणी पेरणी करणं वगैरे ह्या गोष्टी आहेत. आणि वरचेवर जो खर्च आहे तो बऱ्यापैकी त्या ठिकाणी होत असतो. वाणाची निवड असेल, ह्या गोष्टी सगळ्या कराव्या लागतात. आणि याच्यामध्ये मग सांगितलं की जिरायत आणि बाग आहेत अशा दोन्ही प्रकारामध्ये आपण हे जर सगळं तंत्रज्ञान आत्मसात करून आपण जर त्याची लागवड हरभऱ्याची पेरणी केली तर साधारण जिरायत भागातून आपल्याला 15 ते 17 क्विंटलपर्यंत उत्पादन जे आहे प्रति हेक्टरी उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि बागायत म्हटल्यानंतर 2 ते 3 पाणी ज्या ठिकाणी शक्य आहे, सगळ्या जर तंत्रज्ञानाचा अवलंब केला
तर 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन जे आहे हरभरा पिकापासून मिळू शकतं. या संदर्भात तुमच्या विद्यापीठाच्या काय तरतुदी आहेत? याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की तरतुदी म्हणण्यापेक्षा शिफारशी असतात वेगवेगळ्या. मग शिफारशींचा अवलंब करणं हे एक तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. मी मग सांगितलं की बीज प्रक्रिया असेल, बीज प्रक्रिया हा एक पार्ट झाला. त्यानंतर दिग्विजय असेल, ही नवीन वाण आहे. त्यानंतर विक्रम आहे, विक्रांत आहेत. ह्या सुधारित हरभरा पिकाच्या जाती आहेत, त्याचा अवलंब करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर छोट्याशा गोष्टी असतात की 2% युरियाची फवारणी. पीक याच्यामध्ये घाटाच्या अवस्थेमध्ये असताना 2% युरियाची फवारणी करणं, जेणेकरून त्याच्यातून उत्पन्न हे वाढणार आहे. ह्या शिफारसींचा अवलंब केला तर निश्चितच आपलं उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं वाढू शकतं. जाता जाता आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना आपण काय संदेश द्याल? शेतकऱ्यांना माझा हाच सल्ला असेल की जेणेकरून आपण उत्पादन घेत असताना बीज प्रक्रिया हरभरा म्हटलं तर आपण खरीपामधल्या ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कमी असते, म्हणजे भात पीक काढल्यानंतर त्या ठिकाणी हरभरा घेत असतो. मग अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी जिरा क्षेत्र म्हणून कन्सिडर केलं जातं. मग त्या ठिकाणी नवीन वाणाचा अवलंब असेल, खत व्यवस्थापन असेल, आंतरमशागत असेल आणि एकंदरीतच घाटेआळीचं व्यवस्थापन असेल. ह्या सर्वांचा विचार करून आपण अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी हे नियंत्रण करून त्यानंतर उपाययोजना करून आपण जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो. सर, मगाचपासून आपण हरभरा पिकाच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाविषयी इतकी चांगली माहिती दिलीत. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आपली मनापासून आभारी आहे सर. धन्यवाद. धन्यवाद.